वैकुंठाकडे गेले भगवंताचं दर्शन घ्यायचं म्हणून. विधेयी होते, अंगावर वस्त्रही नाही. आणि विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. भक्त उदास असतात, देहाचे उदास असतात भक्त, शरीराकडे लक्ष नसतं त्यांचं. आणि महाराज द्वारावर गेले. भगवंताचे द्वारपाल कोण होते? जय आणि विजय. क्या बात. अडवलं, आज जाता येणार नाही. भगवंताचं दर्शन करायचं, दुरून का होईना दर्शन द्या. म्हणलं ना काल, हे चहापेक्षा गरम असतात ही मंडळी. जाता येणार नाही, साहेब नाहीत, मुंबईला गेलेत, दिल्लीला गेलेत, असे दारावर उभा राहणार आहे. सनत कुमार म्हणतात, आम्ही विनंती करतो, आम्हाला देवाकडून काही नको, फक्त त्याचं सगुण रूपाचं दर्शन हवंय, जाऊ द्या आत. काहीच्या काही उर्मटासारखे बोलायला लागले. संत काय शांत आहेत तोपर्यंत बरं आहे. सनत कुमार चिडलेले आहेत आणि शाप दिला, अरे देवाच्या इतक्या जवळ राहता, एवढा अभिमान तुम्हाला, एवढा गर्व, एवढा अभिमान करता, हा चांगला नाही. आम्ही तुम्हाला शाप देतो. एवढा देवाच्या जवळ राहण्याचा तुम्हाला गर्व झाला ना, जा राक्षस म्हणून जन्माला घ्या. आता कधीच न चिडणारा माणूस जेव्हा चिडतो ना, सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो. आणि 10-10 मिनिटाला चिडणारा, तो चिडला ना, मग काही नाही, चहा भेटला नसेल म्हणून चिडला असेल, द्या सोडून. असं नेहमी चिडणाऱ्या माणसाचं होतं. म्हणून आपला राग सुद्धा असा उल्लेखनीय असला पाहिजे. अरे न चिडणारा माणूस कसं काय चिडला बुवा. भगवान नारायणानं पाहिलं, कसं काय चिडले हे. काही नाही, असा अपमान, संतांचा अपमान केला. माझ्या दारात राहत होते तरी यांना हे कळालं नाही. आज बरं झालं तुम्ही माझ्या नजरेत आणून दिलं. सनत कुमारांनो, तुम्ही एकदा राक्षस म्हणून जन्माला याल म्हणून शाप दिला ना, मी शाप तिप्पट करतो. एकदा नाही, 3दा जन्माला. पण माफी मागितल्यानंतर शेवटी सांगितलं की तिन्ही अवतारात मीच तुमचा उद्धार करेल. पहिल्यांदा झाले होते हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू, जय विजय. वराह आणि नरसिंहाने त्यांचा उद्धार केलेला आहे. दुसऱ्यांदा हे होणार आहेत रावण आणि कुंभकर्ण, त्यांचा उद्धार प्रभू रामचंद्रांनी केलेला आहे. आणि तिसऱ्या वेळेस हे होणार आहेत दंतवक्र आणि शिशुपाल, त्यांचा उद्धारही भगवान वेळ आली की करणार. सगळ्यांची खाती उघडली जाणार. बँकेवाले लोक पुढे बसलेले आहेत, त्याच्यामुळे काळजी करू नका. खातं प्रत्येकाचं उघडणार आहेत भगवान, हो ना. ह्या जय विजय 3 वेळेला राक्षस म्हणून संतांचा अपमान करू नये, अशा पद्धतीने ही अवतार मीमांसा आलेली आहे. यानंतर सुद्युम्न चरित्रानंतर इक्ष्वाकू वंश सुरू होतो. इक्ष्वाकू वंश, या वंशामध्ये फार 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 राजे झालेले आहेत. याच वंशामध्ये मानधाता मुचुकुंद, हा मुचुकुंद नावाचा राजा, परवा बघायचा याचा आपल्याला थोडासा इतिहास. याच वंशामध्ये पुढे हरिश्चंद्र नावाचा राजा. ह्या सगळ्यांचा इतिहास रामायणात फार विस्तृत ऐकायला मिळतो. यांचे नुसते नावं घेऊन काहीच कळत नाही. अहो, ज्या कुळात अनंत कोटी ब्रह्मांड नायक जन्माला आला, ते कुळ किती धन्य असलं पाहिजे. एका राजावर 1-1 तास बोललं जाईल. कधी रामायण ऐका, आपण ऐकलेलं असेलही आपण. काय राजा सगर, याच कुळात जन्माला आला. सगराचे 60,000 पुत्र. संतांचा अपमान घडल्यामुळे पाप लागलं, गंगा आणायची होती, 3 पिढ्या लागल्या. शेवटी याच पिढ्यामध्ये पुढे भगीरथ नावाचा राजा झाला, ज्याला हे जमलं, गंगेला स्वर्गातून प्रसन्न. म्हणून आपण प्रयत्न कसे असावे म्हणतो, भगीरथ प्रयत्न करा म्हणून. गंगा येणारे, गंगेनं काही अटी सांगितल्या, भगीरथा मला उतरायला टप्पा दे म्हणून भगवान शंकरांनी गंगोत्रीमध्ये. पण तिला अहंकार होता गंगेला, तिला वाटलं मी भगवान शंकराला घेऊन पाताळात जाईल. पण भगवंतांना अशी जटेत बांधली. पण भगीरथाने विनंती केली, देवा माझ्या पितरांचा उद्धार करायसाठी आणलेली, सोडून द्या म्हणून सोडली. पुढे सांगितलं की भगीरथा
सगळे पापी लोक माझ्या मध्ये येऊन पाप धुतील, त्यांचं पाप धुतल्या जाईल, पण माझ्यात जे पाप साचेल त्याचं मी काय करू? माझ्यातलं पाप कोण धुईल? आई काळजी करू नको, सामान्य माणसं तुझ्यामध्ये जसं स्नान करतील ना, तसे दर 12 वर्षांनी फक्त साधू संत पर्व काळात तुझ्यावर पात्रात स्नान करतील. साधू संतांचा तुला स्पर्श झाल्याबरोबर तुझं सगळं पाप धुतलं जाईल. म्हणून 12 वर्षाला एकदा तीर्थक्षेत्रावरती कुंभमेळा करण्याची परंपरा आहे. संतांची ताकद, अरे सगळ्या जगाचं पाप गंगा धुते, गंगेचं पाप संत धुतात. संत किती उदार असले पाहिजे विचार करा, संतांची ताकद काय असली पाहिजे विचार करा. गंगा आणलेली आहे याच वंशामध्ये पुढे रोहित नावाचा राजा, आणि याच वंशात पुढे रघु नावाचा राजा. भगवंताचे एकूण जेवढी नावं आहेत ना, त्यापैकी भगवंताला जे नाव आवडतं रामाला ते राघव आहे बरं का? कारण रघुचा उल्लेख येतो. काय राजा आहे अहो, एक एक राजाबद्दल किती वेळ बोलावं. गुरूंच्या गाईचं रक्षण व्हावं म्हणून अख्खं कुटुंब सिंहासमोर पडायला तयार झालं. अरे स्वप्नात मी माझी नगरी गुरूंना अर्पण केली म्हणून सकाळी उठल्याबरोबर वशिष्ठांच्या पायाशी अयोध्येचा राज मुकुट ठेवून देणारा राजा जगाच्या पाठीवर फक्त रघुकुळामध्ये झाला. अहो लोक जागतेपणी दिलेले वचन पाळत नाहीत. स्वप्न पडलं म्हणून अयोध्या दान करून टाकली. स्वतःची मुलं विकायची वेळ आली तरी रघुकुळाची रीतच काय आहे? रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय. अत्यंत मर्यादेने जगणारे राजे, ऋषी सेवक, देवसेवक, यज्ञसेवक, कर्तव्यनिष्ठ राजे आहेत. म्हणून याच कुळात पुढे अज नावाचा, अजांच्या पोटी दशरथ नावाचा राजा, आणि याच दशरथ महाराजांच्या घरी कोण आलेला आहे? आपले उत्सव मूर्ती राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता 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 राम राम सियावर रामचंद्र भगवान की. प्रभू रामचंद्र का? रावण आणि कुंभकर्ण नावाचे पुलत्स ऋषींच्या वंशात जन्माला आलेले 2 दैत्य आहेत. कुठे आलेत? शरयू नदीच्या काठावरती अयोध्या नावाची नगरी. 3 राण्या होत्या दशरथ महाराजांना पट्ट. कोण? कौसल्या, सुमित्रा आणि कोण? मला तिचं नावच घ्यावं वाटत नाही. काही जी बाई बोलते ना तिला काही म्हटलं पाहिजे. पुत्र नव्हता. पुत्र कामेष्ठी यज्ञ करून घेतला आणि बरोबर या यज्ञाचं फळ मिळालेलं आहे. कधी? चैत्र मास, त्यात शुद्ध नवमी तिथी, गंधयुक्त तरी वात उष्ण हे किती
किती दोन प्रहरी काग श्री सूर्य थांबला कोणाला राम जन्मला ग सखे राम जन्मला कौसल्या राणी उघडी लोचनी राजाधिराज रामचंद्र भगवान की आमच्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांनी जन्म घेतलेला आहे महाराज। बरोबर पाठोपाठ भरताचा जन्म कैकेयीच्या पोटी झाला, सुमित्रेच्या पोटी शत्रुघ्नाने लक्ष्मणजी जन्माला आलेले आहे। काय नाव ठेवले तो राम, ज्याचं नाव घेतल्यानंतर होतात सगळी पूर्ण काम असा तो श्रीराम। लक्ष्मण ज्याचं लक्ष आणि मन फक्त रामाचे पाय आहेत। भरत अरे ज्याचा सारखा झाला नाही भाऊ परत भरत। आणि शत्रुघ्न अरे ज्याचं नाव काढल्याबरोबर शत्रुघ्ना थरकाप सुटावा असा शत्रुघ्न। आपल्याला माहिती आहे वशिष्ठांकडे मुंज झाल्यानंतर प्रभू रामचंद्र गेलेले आहेत, सगळी विद्या धारण केली आणि रामाच्या आयुष्यातला सर्वात पहिला आणि प्रमुख प्रसंग जीवनाला कलाटणी देणारा झाला। विश्वामित्र नावाचे राजर्षी आलेले आहेत। दशरथ महाराजांचा एक स्वभाव आहे, आपण रामायण एवढं रामायण अलौकिक आहे आणि सांगायला 10 मिनिट आहे। काय म्हणाले विश्वामित्र, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, ज्येष्ठ तुझा यज्ञ रक्षणासी योग्य तुझी सर्वथा, यज्ञ रक्षणास योग्य ज्येष्ठ तुझा पुत्र मला राजा। मारीच तो सुबाहु राक्षस ते दीर्घ बाहु, मारीच तो ठेवतील शस्त्र पुढे राम पाहता, ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे, पुत्र मला दे दशरथा, दे दशरथा, दे दशरथा। रामो ही विग्रहवान धर्म, हा रामाला द्यायचा असेल तर दे। अरे प्राणाहुनी वचनी प्रीत, रघुवंशी हीच रीत, दाखवी बघ राम स्वतः। दशरथ महाराजांचा हा स्वभाव आहे, सगळे पराक्रम आहेत। अरे इंद्राला मदत लागली तर दशरथ महाराज मदत करायला जात होते, पण एक स्वभाव आहे अतिशयोक्ती भावनेच्या भरात महाराज बोलून जातात। 2 वेळेला अशी चूक केलेली आहे, नकळत झालेली आहे। एक कैकेयीच्या बाबतीत शब्द देताना 2 वर दिल, आणि आत्ता विश्वामित्रांनी रामाला मागितलं, रामचंद्र गेलेले आहेत आणि सगळी बला अतिबला। अहो जीवनाचं तत्वज्ञान खरं सांगू, आपण रामायण वाचा, रामाचे प्रभू श्रीराम कोणामुळे जर झाले असतील तर विश्वामित्रांमुळे झालेले। असे गुरु आहेत महाराज, वशिष्ठ तर आहेत प्रश्नच नाही, ते कुलगुरू आहेत, पण रामाला घडवलंय विश्वामित्रांनी। आणि आपली गुरु परंपरा भारताची इतकी उदात्त आहे की एवढ्या काळानंतर विश्वामित्र सरळ उत्तर आयुष्यात रामाच्या आलेले आहेत, मध्ये कधीच मिरवले नाही की मी यांचा गुरु आहे आणि राम माझा शिष्य। ही आपली गुरु परंपरा आहे। ताटिका नावाची राक्षसीन, तिचा वध आहे। आणि एक दिवस एक पत्र
जनकपुरीहून वशिष्ठ विश्वामित्रांनी वर्य अत्र भवदनुग्रहेण कुल परंपरा पालित मिथिलाक्षपते जनको प्रणामो निवेदयति. तुम्ही म्हणाल झालं का पत्र? हा एवढा मायना आहे नुसता. म्हणजे काय? विश्वामित्रांचं वर्णन. स्वस्ति श्री ऋग्यजुस्साम अथर्वमय मूर्ते, चारही वेदांचं मूर्तिमंत उदाहरण असे असणारे तपश्चक्रवर्तीन अग्निहोत्रादि कर्मकुशल वैदिक मार्गतंत्र प्रवर्तक विद्वन मुकुटमणे श्री विश्वामित्र ऋषी अत्र भवत अनुग्रहेन, तुमच्या आशीर्वादानं कुलपरंपरा पालित मिथिलाख्यपत्ये, मिथिलेचा पती कोण आहे? जनको प्रणामो निवेदयति. काय लिहिलंय? अस्यानंतरम मागासीत भूगर्भहृदय संजाता, आम्हाला जमिनी खोनताना सापडलेली जनकेन पालितायाश्च नितांत प्रेमणा सौभाग्यकांक्षिण्या जानक्याः परिणय महोत्सवो भवति. संस्कृतातलं पत्र आहे सगळं, फार मोठं आहे. सुंदर पत्र आलेलं आहे आणि सगळ्यांना माहिती आहे. चला राघवा चला पहाया हो. हे वेळ होतो ना रोज, या तिघांमुळे होतं बरं का. तुम्ही मला अजिबात भांडायचं नाही. हे इतकं गोड वाजवतात, काय सोडायचं आणि काय म्हणायचं असं गेलेले आहेत. म्हणायचं आपल्याला पुढे म्हणायचं. धनुष्य ठेवलेला होता. सगळ्या रथी महारथींनी धनुष्य उचलून पाहिला, एकालाही उचलता आला नाही. सगळ्यांना आधी का उचलू दिला? रामाचं लग्न सीतेशीच होणार होतं, तर मग रामाशीच उचलायचं ना. कसं असतं? आधीच रामानं उचलला असता तर माझ्यासारखा मी जर तिथं असतो मी काय म्हणू, रामानं उचलला त्याच्यात काय मी उचलला असता. आता रामानं उचललाय, उचलू दे. तो का असंच म्हणतात, रांगोळी मी काढली असती, वेळेवर कुठे होती तू? म्हणून सगळ्यांना प्रयत्न करू दिले. आणि ज्या वेळेला जनक महाराज बोलले की अरे एकही पुरुष माझ्या दरबारात बसलेला आहे का, त्यावेळेला चिडलेत. कोण? रामराय नाही चिडत, तो स्वभावच नाही त्यांचा. लक्ष्मण महाराज अवतार कोणाचा आहे? महाराज ज्या कुळामध्ये रघुकुळातले राजकुमार बसलेले आहेत त्या दरबारामध्ये आपल्याला हे बोलण्याचा अधिकार नाही. माझा भाऊ इथं आहे. शांत लक्ष्मणा. विश्वामित्रांनी आज्ञा केल्याबरोबर राम उठलेत. पहिला नमस्कार विश्वामित्रांना. पहिलं स्मरण कोणाचं केलं? मातृदेवो भव, मग पितृदेवो भव, आचार्य देवो भव, सर्वान् वृद्धान् ब्राह्मणान् नमस्कृत्य. सगळ्या दरबारातल्या विद्वानांना ज्येष्ठांना नमस्कार केला. आले. धनुष्य कोणाचं होतं? हे भगवान शंकरांचं धनुष्य जनकाच्या पिढ्यान पिढ्या घरात होतं. ते धनुष्य सीता माता खेळण्यासारखं उचलायच्या. 10-10, 20-20 माणसांना न उचलणार. प्रभू रामचंद्रांनी नमस्कार केला. काय असतं? काही जादू नसते याच्यात. कुठलीही वस्तू उचलायची ना, एक मराठी भाषेत त्याला टेक्निक म्हणतात, ती असते. कुठे हात लावल्याबरोबर ती वस्तू कशी शक्तिहीन होईल हे कळलं पाहिजे. पोते उचलल्यावर पाठ दुखत नाही, पोते चुकीच्या पद्धतीनं उचलल्यावर पाठ दुखते. झोपल्यावर उसन भरत नाही, चुकीचं झोपल्यावर उसन भरते. रामाला बरोबर शस्त्रास्त्र शिकवलेले विश्वामित्रांनी. कुठल्या शस्त्राचं काय वैशिष्ट्य आहे रामाना बरोबर माहिती आहे. कुठे हात लावायचा, काय करायचं. रामाने पहिली प्रार्थना शंकरांना केली. शंकरांनी आपले जेवढे गण त्या शिवधनुष्यावर बसले होते सगळ्यांना सांगितलं योग्य वेळ आलेली आहे, बाजूला व्हा, बाजूला व्हा. असं म्हणल्यावर ते बाजूला झाले. शिवधनुष्य उचललं, प्रत्यंच्या चढवण्यासाठी कर 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 खाली वाकवलं. काडकन 2 तुकडे झाले. आकाशासी जडले नाते धरणी मातेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर. राजाधिराज रामचंद्र महाराज आज शिव आणि शक्तीचं मिलन झालेलं आहे. पाठोपाठ तिन्ही भावांचे विवाह झालेले आहेत. आणि
पुढे रामायणामध्ये काय कथा आहे, रघुकुलावर कसं संकट आलं. महाराज, त्रैलोक्यात आदर्श असणारं कुळ, पण नको त्या व्यक्तीचं ऐकून घरात वागल्यामुळे सगळा कुळनाश झाला की नाही बोला, सगळं कुळ अस्ताव्यस्त झालं की नाही बोला. मला पूर्ण रामायण आपल्याला सांगायचं नाही. रामचंद्र आमची आदर्श देवता आहे महाराज. अहो, ज्या रामाला रात्री झोपताना सांगितलं होतं, रामा उद्या उठल्याबरोबर तुम्हाला राज्याभिषेक होणार आहे, आपण तयार राहा. किती तयारी केली असेल रामाने. अहो, रामाचं सोडा, सीतेने, आमच्या जानकी मातेने, आणि तेच रामचंद्र सकाळी उठून पाया पडायला वडिलांच्या येतात त्यावेळेला आमचे दशरथ महाराज सांगतात, रामा राज्याभिषेक तुला होणार नाही, भरताला होणार आहे. तोच आनंद चेहऱ्यावर कायम आहे. महाराज, मला सांगा, आहेत की नाही आमचे राम सगळ्या मानव जातीसाठी आदर्श? रामायणातलं प्रत्येक पात्र आदर्श. अहो, लक्ष्मण होणं सोपं आहे का दादा? मी तुझ्या सोबत येणार. अरे इथे आई आहे, सगळं आहे, अयोध्या आहे. दादा, अरे कशाची आईन कशाचा बाप? माता रामो भक्तिता रामचंद्र स्वामी रामो मत्सखा. प्रेम असलो. उर्मिला होणं सोपं आहे का लक्ष्मणाची पत्नी? जो पती 14 वर्ष भावाच्या मागे भावनेच्या भरात निघून गेलेला आहे, 14 वर्ष आपल्या सासरी राहायचं, नवऱ्याची गाठ नाही, भेट नाही, सगळे अयोध्येची आपल्या राजमातेंची सेवा करायची, सासवांची. उर्मिला होणं सोपं आहे का? अरे भरत, लक्ष्मण होणं एक वेळ सोपं आहे, भरत होणं? अरे माझा दादा अरण्यामध्ये राहतो, मी काय म्हणून महालात राहू? नंदीग्रामात भरत राहिले. माझा दादा जमिनीवर झोपतो ना, माझा दादा माझ्यापेक्षा वर असला पाहिजे. खड्डा खांदून त्या खड्ड्यात अंथरून घालून भरत महाराज झोपल्याचं वर्णन वाल्मिकी रामायणात आहे. अरे आपण देशाला किती मोठा आदर्श दिला याचा एकदा विचार करा. हे भाऊ एकमेकांना राजगादीवर बसवण्यासाठी भांडतात. मी नाही तू, तू नाही मी. सीता होणं काय सोपं आहे का महाराज? अरे आज सर्रासपणे स्वतःच्या करिअरची कारणं देऊन आपण तटातट जोडे तोडून टाकतो. हा माझ्या करिअरला अनुकूल नाही, माझ्या जीवनाला अनुकूल नाही म्हणून आपण साथ सोडून देतो. अरे निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, हे म्हणणारी जानकी आमच्या संस्कृतीने आम्हाला दिलेली आहे. सोपं आहे का? खूप रामायण ऐकलं. मी तुम्हाला सांगू, आपल्या संस्कृतीची हानी होण्याचं एकमेव प्रमुख कारण आमच्यापासून आमचं रामायण दूर नेल्या गेलं. अरे प्रजेच्या मनाने वागण्यासाठी जो राजा आपल्या गर्भवती पत्नीचाही परिणामतः विचार करत नाही, त्या जगातल्या सर्वात मोठ्या न्यायप्रिय राजाला 25 वर्ष स्वतःच्या जागेत येण्यासाठी न्यायालयाच्या दारात उभं राहावं लागलं. याच्यासारखं दुर्दैव काय आहे? रामाला साधं समजू नका. रामाने जानकीवर अन्याय केला असं त्यावेळेला म्हणता येईल. आपण रामायण काढून वाचा, नका आपल्या देवतेवर कोणावरचंही ऐकून आळ घेऊ. रामायणात स्पष्ट शब्द है, वाल्मिकी रामायणात, स्नेहम दयाम च सौख्यम च यदि वाम जानकीमपि आराधनाय लोकानाम उच्यते नास्ति मे व्यथा. अयोध्येच्या सुखाआड मला जानकीचा जरी त्याग अयोध्येच्या सुखासाठी करावा लागला ना, मी करेल. आणि त्याग केल्यानंतर प्रभू म्हणतात, हे बघा राजा रामाने राणी सीतेचा त्याग केलाय, पण रामाने त्याच्या जानकीला सोडलेलं नाही. अहो, ज्या दिवशी जानकी माता निघून गेल्या ना, त्या दिवशीपासून प्रभू रामचंद्र कधी सिंहासनावर झोपले नाही. आयुष्यात रामचंद्रांनी कधी गोड खाल्लं नाही, कधी हसलेले प्रभू कोणी पाहिले नाही. अहो, रामचंद्र म्हणजे केवळ त्याग आहे, केवळ त्याग आहे. राम साधा नाही आहे. आपल्या मुलांना आधी राम शिकवा.
या जगामध्ये जेवढ्या कथा आहेत ना, त्या सगळ्या कथांमध्ये कथा मोरयाची, कथा शंकराची, कथा कार्तिकाची, कथा भास्कराची, पण समस्तामध्ये श्रेष्ठ या राघवाची. का? कारण रामाचं अनुकरण करता येतं, रामासारखं वागता येतं. आपला संस्कृती समाज कुठे चाललाय? काका, मला एक 4 दिवस आधी एक फोन आला. मला म्हणाला, महाराज तुमचं रामायण लावायचं या गावात या तारखेला. म्हणजे महाराज लागल तेवढा खर्च करायला मी तयार आहे, पण रामायण लावा. पाहिजे तसा साऊंड, पाहिजे तसा मंडप, पाहिजे तशी व्यवस्था घ्या. तुम्हाला लागल तेवढं काय तुमचं असेल सगळं मी देतो म्हणाला. म्हणलं बाबा एवढा आनंदी झाला तू, झालं काय तुला रामायण एवढं मोठं करा? तो म्हणे, महाराज भावाच्या विरोधात शेतीची केस टाकली होती, माझ्या बाजूनं निकाल लागला म्हणून रामायण लावतो. म्हणलं तुझा पैसा तुलाच राहू दे. अरे मग शिकला काय डोंबलं तू रामायणातून? एक एक पात्र. अहो, वनवासाला निघाल्याबरोबर पहिले नमस्कार करायला कैकेयीला गेलेत आणि रामचंद्र उत्तर आयुष्यात सांगतात, कैकेयी मातेने माझा वनवास मागितला नसता तर हा राम मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम कधी झालाच नसता. काय रामचंद्रांचा दृष्टिकोन आहे, काय भरतावर प्रेम आहे. हनुमंताला आलिंगन दिल्यावर काय म्हणाले? उपमा कोणाची दिली आहे? लक्ष्मणाची नाही. तुम मम प्रिय भरत सम. रामायणाची कथाही मला सांगता आली असती, मी मुद्दाम नाही सांगितली. प्रयोजन रामचंद्रांचं मंदिर आहे. हे एका मूर्ती, मी त्या दिवशी पण सांगितलं ना, हे काय नुसतं एका मंदिरात एका मूर्तीची स्थापना नाहीये, हे राष्ट्र मंदिर आहे. का? रामचंद्र एका धर्मासाठी आदर्श नाहीत, एका यातीसाठी. अरे जो जो मानव म्हणून जन्माला आला ना, उभ्या मानव समाजासाठी माझा राम आदर्श. रामासारखी देवता नाही. अरे भजाया जनी पाहता राम एकू, करी बाण एकू, मुखी शब्द एकू. अरे 12व्या 15व्या पोराला जन्माला घालताना आपली बायको गेली, तिच्या आठवणीत एखादं घर बांधलं, प्रेमाचं ते प्रतीक नाही. अरे एवढ्या मोठ्या समुद्रामध्ये रामेश्वरापासून लंकेपर्यंत जाणारा दगडांचा पूल बांधला. प्रेमाचं सगळ्यात मोठं प्रतीक राम सेतू आहे, दुसरं काही नाहीये. काय राम आदर्श असले पाहिजे. आपण रामायण काढून वाचा. ज्या वेळेला कैकेयीने वरदान मागून घेतलं होतं त्यावेळेला दशरथ महाराज म्हणाले, रामा तू सध्या सेनापती आहे, तू मला आणि कैकेयीला कारागृहात टाक, स्वतःचा राज्याभिषेक करून घे. रामचंद्र म्हणाले, बाबा बापाला कारागृहात टाकून गादीवर बसणाऱ्या औलादी नंतर जन्माला येणार आहेत, ते पाप मी करणार नाही. काय राम आहेत? बोला, या लहान मुलांना, या तरुणांना राम सांगावे लागणार आहेत की नाही? अरे संकटामागे संकट, जो राजपुत्र म्हणून जन्माला आला तो उघड्या पायाने 14 वर्ष अरण्यात फिरला. एक संकट आलं, एका परीक्षेत नापास झालं तर पोरं पंख्याला पसंत करतात टांगून घेणं. राम सांगावे लागणार आहेत की नाही तरुणांना? पुन्हा एक संकट आलेलं आपल्या मुलांना सहन होत नाही. मागे मी मागच्या वर्षी बातमी वाचली, एका मुलीने 12वीच्या निकालाच्या भीतीने आत्महत्या केली. नंतर त्या मुलीचा निकालाला तिला 85% मार्क होते. समाजातला संयम, सत्सत विवेक का संपला? आम्ही आमच्या समाजापासून रामचंद्र दूर नेले म्हणून संपला. नुसत्या रामाच्या मंदिराचे जल्लोष नाही करायचे, आम्हाला रामचंद्र आमच्या जीवनात उतरवायचे. आणि ते रामचंद्र जीवनात उतरावे यासाठी असे कार्यक्रम वेळोवेळी रामाचा जागर करून देणारे समाजामध्ये चालू राहिले पाहिजे. रामाच्या चरित्राचं गायन घरोघरी चालू राहिलं पाहिजे. आपल्या मुलांना 2 ड्रेस कमी घ्या, पण आज वाल्मिकी रामायणाची पुस्तकं आणून त्यांना वाचायला द्या की अरे आपले पूर्वज आहेत, माकडं आपले पूर्वज नव्हते, त्यांचे असतील. आपले पूर्वज राम आणि कृष्ण आहे. आपल्या मुलांना सत्सत विवेक पराक्रमी करायचा असेल, विनम्र करायचा असेल, पुन्हा एकदा रामायणाशिवाय पर्याय नाही. माझी आपल्याला विनंती आहे, वेळोवेळी एक वेळ तुम्ही आता नाही ऐकलं तर चालेल, पण माझ्या तरुण मित्रांना आणि माझ्या या बाळ गोपाळांना वेळोवेळी राम शिकवा. आणि कधी शिकवा? पिक्चर मधले नट आणि नट्या यांचे आदर्श होण्याच्या आत राम आणि सीता यांचे आदर्श झाले पाहिजे, त्या वयात शिकवा. अशा प्रभू रामचंद्रांचं 5 वेळेला जागर करूया आणि मुख्य कथेकडे वळूया.
रघुपती राघव राजा राम पतित पावन रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता रघुपति राघव राजा आपण समोर जेवढ्या जणी बसलात ना थोडं थोडं पुढे सरका, कारण आपल्याला अजून त्या फुग्यांपासून अंतर करायचं आहे. ते जे वेळेला फुटतील त्यावेळेला एखाद्याला थोडीसुद्धा इजा आपल्याला नको आहे, त्याच्यामुळे सुरक्षित अंतर घ्या आत्ताच त्याच्यापासून. पुढे सरका आणि बाकीच्यांनी असं मध्ये मध्ये या. आता पुन्हा सांगणार नाही. अरे तुम्ही नका, तुम्ही खुर्चीवर ज्यांना काही त्रास नाही त्याचा ऐका. जी कार्यकर्ते मंडळी उभी आहेत त्यांनी आता मुख्य कथेसाठी समोर आलं तरी चालेल. आता काही आयोजनाला एखाद दोन माणसं थांबली तरी चालेल, बाकीच्यांनी या पुढे. याच वंशात पुढे अनेक राजे झालेले आहेत आणि यानंतर श्रीमद भागवतामध्ये चंद्रवंश नारायणाच्या नाभी कमलातून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवांपैकी आत्री यांच्याकडे चंद्राचा जन्म झालेला आहे. चंद्राने काय केलेलं आहे, देवगुरु बृहस्पती यांच्या पत्नीपासून जो संग झाला त्यातून जो पुत्र झाला त्याचं नाव बुध आहे. उर्वशी नावाची, पुरुरवा नावाचे असे अनेक वंश हा पुढे वाढत गेल्यानंतर ब्रह्मदेवाच्या नैमित्तिक प्रलयाची वेळ जवळ आलेली होती, म्हणून इथे नैमित्तिक प्रलयामध्ये मत्स्य अवतार भगवंताने वेदाच्या रक्षणासाठी घेतला. ब्रह्मदेवाकडून हयग्रीव नावाच्या दैत्यानं वेद नेले होते, ते वाचवले. 17 वेदांच्या रक्षणासाठी मत्स्य अवतार घेतला. प्रलयानंतर पुन्हा पृथ्वी निर्माण करून यानंतर उन्मत्त झालेल्या त्या काळच्या राजांना क्षत्रियांना वठणीवर आणण्यासाठी भगवंताने जमदग्नी ऋषींच्या घरी परशुराम रूपामध्ये अवतार घेतलेला आहे. रामाच्या आधी एक मध्ये 2 छोटे अवतार मीमांसा झाल्या होत्या. त्यानंतर चंद्रवंश सुरू झालेला आहे. चंद्रवंशात पुढे नहुक, क्षत्रवृद्ध, रजी, रंभ, अनेना असे अनेक राजे, सुनीत, सुकेतन, धर्मकेतू, सत्यकेतू. याच वंशामध्ये पुढे बृहस्पती पुत्र कच हा एक झालेला आहे आणि यानंतर ययाती नावाचा राजा, ज्यामुळे ययातीचं चरित्र प्रसिद्ध आहे बघा, आपल्याला ऐकून माहीत असेल. यदू नावाचा राजा झाला. ज्या यादव हे नाव काय झालं, यादव हे नाव यदूंमुळे मिळालेलं आहे. यदूच्या कुळात जन्माला येतात म्हणून त्यांना काय म्हणलेलं आहे सगळ्या चंद्रवंशातल्या लोकांना, यादव. या यादवांची राजधानी आहे, कुठली राजधानी आहे, माथुर मंडल कुरुक्षेत्रापासून जवळ असणारी मथुरा नावाची नगरी. ही नगरी महाराज यांची राजधानी आहे. या मथुरा मंडलाचे राजे होते देवक महाराज. पण देवक वयोवृद्ध झाल्यामुळे देवकांचा लहाना भाऊ उग्रसेन ही सगळी कृष्णाची परंपरा बघतोय बरं का आपण. म्हणजे आता त्यांच्या आईबाबांचं लग्नच झालं नाही तर कृष्ण कसे येतील, त्याच्यामुळे हे ऐकावंच लागेल की नाही आधी. उग्रसेन महाराज
असा चंद्रवंशाचा इतिहास आहे बरं परीक्षिती. आणि परीक्षितीने फार सुंदर प्रश्न विचारला. बसा ना आपण, बसा. तुम्ही बसले म्हणजे माझे पाय दुखणार नाही. आणि परीक्षितीने इथे छान चंद्रवंश ऐकल्याबरोबर प्रश्न विचारला. महाराज, कथितो वंश विस्तारो भवता सोम सूर्ययोः राज्ञां चोभयवंशानां चरितं परमं यदोश्च धर्मशीलस्य नितरां सत्तमं तन्त्राशेना वितीर्णस्य विष्णोर्वीर्याणि शंशसः अवतीर्य यदोर्वंशे भगवान भूतभावनः. महाराज, आपण वंशाची कथा सांगितली, आता वंशीधराची कथा सांगा ना. म्हणजे कोणाची? कृष्णाची कथा सांगा. राजा, सांगतो बाबा, पण आज 4 दिवस संपत आले. तू एका ठिकाणी बसलेला आहेस. त्याचं भागवत काय आपल्यासारखं होतं का? 1 ते 6 मध्ये चहा. सूर्योदयापासून महाराज सांगायला लागायचे, सूर्यास्तापर्यंत शुकदेव बोलायचे. राजा, 4 दिवस झाले, थकला असेल, थोडं पाणी घे, थोडा विश्रांती. महाराज, अमृत पान तुमच्या मुखातून यायला लागलेलं आहे, ते माझ्या कानात जातंय. त्याच्या समोर पाण्याची काय बरोबरी आहे हो? महाराज, वेळ नका वाया घालू, मला कथा सांगा. विचार करा, ज्याचा 3 दिवसावर मृत्यू आहे तो आता म्हणतोय कथा सांगा. राजा, भाग्यवान आहेस तू. वासुदेव कथा प्रश्न पुरुषां स्त्रीं पुनातिहि. अरे, ज्याला भगवंताची फक्त कथा ऐकत राहावं वाटतं ना, तो फार पुण्यवान जीव असतो. राजा, धन्य आहेस तू. थकला नाहीस? नाही महाराज. पाणी नको? महाराज, अमृत आहे समोर, काय पाण्याची बरोबरी राहिली त्याला? अरे, अमृत सांडोनी तक्र पिणे जळो त्यांचा व्यवसाय. अरे, समोर खामगावात 7 दिवस भागवत येऊन बसलंय ना, आपल्याला घरच सुटत नाही, काय कामाचं? महाराज, कथा सांगा. राजा, त्याचं असं झालं, उग्रसेन महाराजांचा पुत्र कोण होता? अरे वा, कंस. अतिशय म्हणजे भागवतात एकूण जेवढे विलन आलेत ना, सगळ्यात नीच विलन आहे. म्हणजे बाकीची निदान राक्षस म्हणून फिरत तरी होते सर, पण हा कसा होता माहिती का तुम्हाला? समाजात आपली प्रतिमा मलिन होऊ द्यायची नाही, काड्या तर करायच्या. म्हणजे कंस प्रवृत्तीवर का आजही आहेत, सांभाळून राहावं लागतं. सगळ्या ब्रह्मदेवाचं वरदान आणि सगळ्या राक्षसांशी युद्ध करून त्यांना आपल्या सेनेत घेतलेलं. गावोगावी फिरायचं आणि सेना गोळा करायची. आणि इतका नीचपणा केला कंसाने. काय केलं? उग्रसेन महाराजांना कारागृहात टाकून दिलं आणि स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि स्वतः भाषण केलं. वडिलांची इच्छा पूर्ण करायसाठी मी या खुर्चीवर येऊन बसलेलो आहे, माझा त्याच्यात काही स्वार्थ नाही, असं कंसानं भाषण केलं. तुझ्या वडिलाची इच्छा काय, तू वागतो काय, असा कंस महाराज. दंतवक्र, शिशुपाल, प्रलंबासूर, अरिष्टासूर इतके मातलेले आहेत. राजा झाल्याबरोबर कंस खुर्चीवर बसला, राजगादीवर बसला. सगळ्या राज्यात बंद. काय? मंदिर बंद करा, यज्ञयाग बंद करा, कथा कीर्तन बंद करा, सज्जन लोकांना त्रास द्या, पनवेल मध्ये घुसून मारा, साधूंना इकडं घुसून मारा, तिकडं घुसून मारा, साधू दिसले की मारा. यज्ञयाग बंद करा, गर्दी करू देऊ नका, का रोग पसरतो.
मग काय करा, फक्त माझ्या सैनिकांसाठी याची दुकानं उघडी ठेवा का राज्याची आर्थिक व्यवस्था त्याच्यावर निर्भर आहे? असं कंसानं केलं. मी आपल्याला सांगितलं ना, यज्ञ नाही झाला की पाऊस बंद होतो. गोरूपाने पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय होतो. अशा राजांचे दिवस भरतात. फार काळ नाही चालत यांचं. एकदा वर केंद्रापर्यंत तक्रार गेली पाहिजे यांची, म्हणजे कुठं वैकुंठात. ब्रह्मादिक देव जमा झालेले आहेत. अरे सगळ्यांना छळतो हा, याची काहीतरी विल्हेवाट लावली पाहिजे. फार धतिंग करायला लागला. कोण? कंस. धावरमापते ज्ञान विलासा, धावरमापते ज्ञान विलासा, धावरमापते ज्ञान विलासा, पूर्ण परात्पर शांत प्रकाश, पूर्ण परात्पर शांत प्रकाश, धावरमापते ज्ञान विलासा. दुर्मद भार, कंसासिक खळ दुर्मद भार, गोद्विज पाहुनी येई मान, गोद्विज पाहुनी येई मान, जानुनी पाहसी काय तमाशा, जानुनी पाहसी काय तमाशा, पूर्ण परात्पर शांत प्रकाश, पूर्ण प्रकाश. सगळे देव गेले आणि कशाने स्तुती केली आहे भागवतात सांगितलंय. तत्र गत्वा जगन्नाथम देवदेवं वृषा कपिं पुरुषं पुरुष सुषसेन उपस्थिते समाहितः. पुरुष सूक्त नावाच्या स्तोत्राने भगवान विष्णूंची प्रार्थना केली. वैकुंठाची एक 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 दारं उघडल्या गेली आणि ते सुंदर रूप दिसलं. कसं होतं? शांताकारं म्हणा, भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. देवा, अरे देवांनो, कसं काय आला आज एवढ्या संख्येने? काय झालं देवा? अरे कंसा अधिक खळ दुर्मद भारी, गो द्विज पाहुनी येऊन मारी. गो आणि द्विज म्हणजे काय? हे दोन शब्द लोकांना फारच लागतात. त्यामुळे महाराजांनाही गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणलं ना की उदबत्त्या न लावता धोरी यायला लागतो. अरे गाढवांनो, जरा साहित्य शास्त्राचा अभ्यास करत जा. कुठलंही काव्य करत असताना प्रमाण शब्द वापरायचे असतात, कमीत कमी, ज्याच्यातून खूप मोठा मतीत अर्थ होईल. का वापरलाय महाराजांबद्दलही आणि भगवंताबद्दल हा शब्द? आज ऐकून जा. मला माहिती आपल्याला हे माहित नसेल. सगळ्या मानव जातीत सगळ्यात दुर्बल घटक कुठला असेल तर तो ब्राह्मण आहे. त्याला रक्षणाची गरज आहे. आणि प्राण्यांमध्ये सगळ्यात गरीब कुठला प्राणी असेल तर ती गाय. ती स्वतःचं रक्षण नाही करत. अरे हाट म्हणले की जी निघून जाते. मग ह्याचा अर्थ असा की समाजातल्या एवढ्या छोट्या घटकांपासून वरपर्यंत ज्यांनी सगळ्यांना अभय दिलेलं आहे असे छत्रपती शिवाजी महाराज आणि असा भगवान नारायण. हा त्याचा एवढा मोठा अर्थ. गोद्विज पाहून येऊन मारी म्हणजे संत सज्जनांना त्रास देतात, यज्ञ याग होऊ देत नाहीत. देवा, आपण अवतारित व्हावं. काळजी करू नका, मी येणार आहे. कुठे?
मी उद्भवेल यदुच्या कुळी जसा रे तुम्ही सारे देव यादव भापसारे मारून दृष्ट करू पालन सज्जनांचे हे ऐकता सुर समुचय सज्जनाचे मी यदू कुळामध्ये येणार आहे. कुठलं कुळ आहे? यादव. आणि यादव म्हणून कुलभूषण कोण आहे? माधव. पण तुम्ही आधी यादव व्हा. तयार आहे? सगळे देव यादव झालेले आहे. पण आता भगवान कुठे अवतार घेणार? त्या कंसाच्या नात्यातच घेतो. कंसाची चुलत बहीण देवक महाराजांची शेवटची कन्या, तिचं नाव आहे देवकी. या नावाचा अर्थ आहे ना सर, सेमी इंग्लिश घ्यायचा. म्हणजे कसा? अर्धी मराठी आणि अर्धी इंग्रजी. देव मराठी आणि की देवापर्यंत जाण्याची जी चावी आहे, जिच्याशिवाय देवच भेटत नाही. देवकी नसली तर कृष्ण कशाचा आहे? का शक्य आहे? हा, अशी देवकी. मथुरेमध्ये अत्यंत विद्वान एक यादव आहेत, वसुदेव. कसे आहेत? बहुश्रुत आहेत, समाजात त्यांचा वचक आहे, म्हणून कंस यांच्या वाटेला जात नाही. जो माणूस 100 माणसाच्या बरोबरीचा असतो ना, लोक त्याच्या वाटेला जात नाही. याच्याशी वाकडं म्हणजे पलीकडं लाकडं. हा, याच्याशी वाईटपणा घेतला म्हणजे सगळ्या मथुरेत आपली नाचक्की. म्हणून वसुदेवाच्या नजरेत गोड गोड राहायचा. कंसाचा स्वभावच आहे हा. इतर बाकीच्या बहिणी कंसाला दिल्यात. मग इकडं पूर्वी पद्धत असायची बघा. इकडं पहिले इतके नशीबवान लोक होते, एकाच माणसाचे 7-7 लग्न व्हायचे. आताच मी काहीच विचारलं नाही तुला. झालं ना तुझं? सोड ना आमच्यावर. आता भाऊ आहे, काळजी करणारच. राहिलेली देवकी ही वसुदेवालाच देऊ. इकडं तिकडं देण्यापेक्षा वसुदेवाने देवकीचा विवाह शुभ मंगल सावधान वाजंत्री सावचित्र. काय मंडप होता, काय फुगे लावले होते वसुदेव देवकीच्या लग्नाला. सगळे मथुरेचे लोक आलेले होते. दैदिप्यमान विवाह सोहळा पार पडला. आता लग्न झालं. आता कृष्णाला यायला हरकत नाही, म्हणजे लग्न लावायला लागणार म्हणून वेळ घेतला. आणि आजही आपल्या विदर्भामध्ये पद्धत आहे बघा. आपण लग्न लागून आल्यानंतर वरयात्रा काढली जाते. नवरदेव नवरी पूर्ण गावात दाखवायचे, म्हणजे तेव्हा सून आणि जावई दाखवायसारखे होते म्हणून ती मिरवायची. आताही असतात असं सांगतोय मी तुम्हाला. पूर्ण ऐकतच नाही, हसता दम लागतो बोलताना. हे निघाले महाराज. वरयात्रा निघाली. सुंदर संगीत वाजायला लागलेलं होतं. सगळे आतिषबाजी केलेली, स्वागताची तयारी केलेली. सगळे ब्राह्मण आशीर्वाद द्यायला बोलवलेले. सुंदर संगीताच्या नादामध्ये वसुदेव देवकीला रथापर्यंत आणलं. रथात बसले. आणि कंसानं पाहिलं काय माणसं जमा झाली. या टोकापासून त्या टोकापर्यंत भरपूर गर्दी झाली की माणसाला प्रसाद वाटतो. झाडझूड म्हणलं ते कामं नाही जमत. नजरेत आलं पाहिजे. सेवा केली म्हणून मी कॅमेऱ्याच्या समोर बसतो. इकडं तिकडं बसत नाही. जाणलेवून आणला त्याला. नजरेत आलं पाहिजे. कंस म्हणाला एवढे लोक आले, भरपूर मतदान आहे, भरपूर वोटिंग आहे. रथ माझ्या बहिणीची मी किती काळजी करतो लोकांना, म्हणून सारथ्याला उतरवलं. स्वतः रथ चालवायला बसला. रथ निघालेला आहे. संगीताच्या गजरात सुंदर फुलं कोणी उधळतंय, कोणी माणिक, कोणी पाचू उधळतंय. आता आपला भारत असं झाला, चिल्लर उधळायची वेळ आली आपल्यावर. नाही तर आपले लोक सोनं चांदी उधळत होते म्हणे. आता सोन्या नुसता नावापुरताच राहिला.
आणि ती यात्रा कंस पाहतो, मला सगळे बघतायत, मला सगळे बघतायत. ह्याच्यात बघतो की नाही आपण, मला सगळे बघतायत, मला सगळे बघतायत. तसं हे छान केलं, लोक यायला लागले. टीव्हीवर यायला मिळतं, भागवताला जा त्या ब्राह्मण सभेच्या टीव्हीवर यायला मिळतं म्हणजे. मग विचार करा, यूट्यूबवर पाहिजे किती मजा येईल. आता स्वतःलाच वाटलं तेव्हा. मग जे झोपलेले असतील त्यांना आता जन्मभर कसे झोपलेले दिसणार आहेत बाबा यूट्यूबवर. भगवंत सगळा आनंद चाललेला होता. भगवंताला वाटलं अरे ज्यांच्या पोटी मला जन्माला यायचं त्यांच्या जीवन रथाचा सारथी कंस म्हणजे अहंकार, हे थांबवलं पाहिजे. कसं थांबवायचं? आकाशामध्ये एक जोरात वीज चमकली. कडकड 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 विजेचा आवाज झाला. आकाशवाणी झाली. पतित प्रग्रहिणम कंसामाभाष्याः शरीरवार अस्यास्वामष्टमो गर्भो हंसाय वहसे बुध बुध. म्हणजे काय? अरे मूर्ख कंसा, ज्या देवकीच्या विवाह यात्रेचा रथ तू घेऊन चाललायस, याच देवकीचा 8वा पुत्र तुझा वध करेल. आणि हे ऐकल्याबरोबर आत्तापर्यंत ज्या बहिणीबद्दल प्रेम होतं जात होतं, कंस दणकन उतरला रथातून खाली. देवकीची वेणी धरली, दणकन तिला ओढली. कमरेची तलवार काढली, देवकीला मारायला लागला. हात धरला कोणी? वसुदेव. हे कंसा, आता पती ज्याला म्हणायचं त्याला म्हणायचं ज्याला आपल्या पत्नीचं रक्षण करता येतं. पाती इति पती. तू हिचं दान मला केलेलं आहेस आणि दान केलेली वस्तू परत घेता येत नाही, नष्ट करता येत नाही. अरे तू ऐकलं नाहीस का? हिचा 8वा पुत्र माझा काळ आहे. वसुदेव महाराज बोलायला इतके चाणाक्ष आहेत. भगवंतामध्ये जो गोड बोलायचा स्वभाव आलेला आहे ना, वडिलांकडनं आलेला आहे. अरे देवकीचा 8वा पुत्र तुझा काळ आहे ना, देवकी नाही ना. देवकीला सोड, देवकीला होणारा प्रत्येक पुत्र मी तुला आणून देईल. बर, हे असं असतं बघा दृष्टांचा स्वभाव. क्षणै रुष्टा क्षणै तुष्टा रुष्टा तुष्टा क्षणै क्षणै. कधी आपल्याशी चांगलं वागतील आणि कधी आपल्या जाऊ द्या. ही कंस प्रवृत्ती आहे. जे माणसं स्वतःच्या फायद्यापुरतच लोकांशी चांगलं वागतात ना, स्वतःच्या जीवाशी येताना दिसलं की हे कंस प्रवृत्ती. कंस सुखांती, जो कोणाला सुखी पाहू शकत नाही ना तो कंस आहे. मीच फक्त सुखी राहिलं पाहिजे या जगात, बाकीच्यांचं काही हो. कारागृहात टाकून दिलेला आहे. काय अत्याचार महाराज, काराबंदीवासामध्ये हातात पायात दंड आहे. देवकीला पहिला पुत्र झाला. पहिला पुत्र घेऊन कंसाकडे वसुदेव आलेले आहेत. कंसानं पाहिलं छोटंसं लेकरू. अरे बाळाला पाहिल्यावर कोणाला किव येत नाही. दगडासारखं असलं माणूस तरी छान वाटतं की नाही. कंसा, अरे याचा मामा आहे मी आणि मला काही या पुत्रापासून धोका नाही. तू काय कर, एकदम 8वा आणून दे मला. मला तुझ्या 7 लेकरांशी काही घेणं देणं नाही. काय आनंद वाटला असेल. देवकी देवकी देवकी. अगं कंसाने आपला पुत्र जिवंत ठेवला, म्हणाला मला 8वा आणून द्या. बातमी गेली रिपोर्टरला. आमच्या पक्षाचे अध्यक्ष कोण? नारद. नारद म्हणले हा जर असा साधू संतासारखा भागवताला जाऊन बसायला लागला तर त्यांनी यायचं कधी, याचं उद्घाटन करायचं कधी. म्हणून नारद आले. बघा नारदनं, आपण फार नारदांची विद्वत्ता ओळखा. जे ध्रुव प्रल्हादांचे गुरु आहेत ते काय साधे असतील का? नारद कळीचे नारद नव्हते, नारद कळकळीचे नारद होते. बरं, त्यांनी जिथं कळ लावली ना ते देवकार्यच घडलेलं आहे. आणि आपण कळी लावतो ते भागवतातून सांगायसारखे आहेत. सांगू मग ऐकून तुमच्या कळी झाले. मला 3 दिवस येऊन खामगावमध्ये. आता इथं नाही अनुभवलं अजून, बाहेरचं सांगतो तुम्हाला. 4 दिवस राहायचं इथं, फिरायचंय खामगावमध्ये. नारद कळकळीचे नारद. नारद गेले. काय नारदांचा अधिकार काका. कंसाच्या
कक्षात गेले, कंसानं नमस्कार केला. महाराज कसं काय येणं केलं? कंसा मूर्ख आहेस तू, काय ताकद असते कीर्तन करायची? अरे कंसाच्या राजवाड्यात जाऊन त्याला मूर्ख म्हणणं सोपं आहे. नारदांकडे ही ताकद का होती माहिती तुम्हाला? याचं उत्तर मी तुम्हाला उद्या देईल, पण लक्षात ठेवून प्रश्न विचारला तर याचं उत्तर देईल. नारदांना कशाची ताकद आहे? काय झालं महाराज? देवकीचा पुत्र जिवंत का ठेवला? मला आठवा पाहिजे. अरे म्हणूनच म्हणालो मूर्ख आहेस तू. अरे तू मोजतो म्हणून हा पहिला, देवांनी उलटा मोजला तर आठवा येईपर्यंत हा कितवा होईल? पहिला. आणि स्टँडर्ड अंतर जरी 3 वर्षाचं धरलं तरी तोपर्यंत हा किती वर्षाचा होईल? तुझ्या छातीवर येऊन बसायला योग्य राहील का नाही? 25-30 वर्षाचा झाला तर लक्षात घेऊन आलो मी. मला काय करायचं बाबा? माझे आपले कीर्तन दौरे खामगाव झाले की मलकापूर झाले की संभाजीनगर, माझे दौरे चालू आहेत. मला काय करायचं? तुझी कळकळ वाटते म्हणून आलो. चांगली कळकळ होती. आता काय करायला पाहिजे? काय बाबा, आता तू कोणताही मोजला तर आठवाच भरतो. बरं लहान माणूस असतो तोपर्यंत पाहता येतं त्याच्याकडं, बाकी तू तुझा समजदार. मी काय सांगू तुला आता? असे नारद येतो बरं म्हणून निघले. त्यानं रथ काढायला लावला. कंसाचा रथावर कंस बसलेला आहे. भरधाव वेगाने रथ निघाला. कंसाचा रथ आहे ना, एवढ्या जोरात जायलाच पाहिजे. काय रथ, क्या बात. 3 माणसं उठली झोपी गेलेली. धन्यवाद बरं का तुझे. जे काम मला जमलं नाही तुम्हाला जमलं गुरुजी. सांगू का तुम्हाला? 3 माणसं उठवू का त्यांना जागेवर? नको जाऊ. शूटिंग मध्ये बघा, कंस गेला, कारागृहाचे दार उघडायला लावले. गेला, काय करत होती देवकी? बाळाला स्तनपान देत होती. तसंच लेकरू ओढलं, गर 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 फिरवलं, तनकन त्या भिंतीवर टाकलं. कंसाचा स्वभावच आहे, कधी कसा वागेल. असे एका पाठोपाठ 6 लेकर मारले. महाराज मला सांगा, त्या देवकीची काय परीक्षा असेल? दिवस रात्र आपल्या नवजात शिशूंचं रक्त भिंतीवर पाहायचं. त्या भिंतींशिवाय तिला दुसरं काहीच दिसत नव्हतं. 24 तास, आठवडाभर, महिनाभर आणि वर्षभर. कोणालाही आई होण्याचं सौभाग्य देईल का? काय अंतःकरण कठोर झालं असेल, किती त्रास झाला असेल. आणि सगळे जण आता विनंती करतायत, देवा नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जा. ला 6 तास कमी आहेत. कसं करायचं बघा. तुम्ही पुन्हा म्हणताल महाराज तुम्ही 6 तास आधी जन्म सांगितलं, तुमच्यासाठी लांबवलं. 6 तास चालेल ना अजून? शेवटचे 20 मिनिटं. देवा चल रे आता. पाही पाही जगन्नाथ, देव देव जगतपते. काळजी करू नका. शेषाला सांगितलं, शेषा तुम्ही वसुदेवाची दुसरी पत्नी कोण? रोहिणी. तिथे अवतार घ्या. बाबा आता आपण या जन्मात काय अवतार बिवतार घेणार नाही का? मागच्या जन्मात भाऊ म्हणून आलो, वन फिरावं लागलं 14 वर्ष. अरे 14 वर्ष झोप नाही. लक्ष्मणाने 14 वर्ष जमिनीला पाठ लावली नव्हती आणि तो भागवतात बसल्या बसल्या झोपायचाही कोर्स त्याचा झालेला नव्हता. विचार करा काय लक्ष्मण झाला असेल. म्हणून इंद्रजिताला मारण्यासाठी तसाच माणूस पाहिजे होता जो 14 वर्षाचा ब्रह्मचारी आहे आणि ज्याची पाठ जमिनीला जो झोपलेला नाही 14 वर्षात, म्हणून लक्ष्मणजींनी मारले. रामायण ऐका विस्तृत. आणि शेष म्हणतात नको बाबा या जन्मात आपलं इथंच बरं आहे, आपलं खाओ पिओ, रूम आहे मस्त, अटॅच आहे, काही टेन्शन नाही. काकू जेवायला बोलवतात, काकू गल्ली बल्लीत लोक बोलवतात, इथंच बरं आहे.
राहतो जरा 15-20 तारखेपर्यंत, असं काही नाही. शेष महाराज म्हणतात इथंच बरं आहे. बरं एक काम करा, मागच्या वेळेस लहान भाऊ झाला होतात ना आपण, यावेळेस मोठा व्हा. आता मोठा जरी झाला तरी बोलणारा किती खोटा आहे. ऐकाव कोणाचं लागणार आहे जन्मभर. बलाधिक्यात बलम विदुः, बलरामाचा अवतार होणार आहे. 7वा गर्भ जो देवकीला होता ना, योगमायेला बोलवलं. योगमाये, तुला वाटतं ना लोकांनी तुझी पूजा केली पाहिजे, नवचंड्या केल्या पाहिजे, सप्तशतीचे पाठ झाले पाहिजे, देवकार्यात सहकार्य कर. काय कर? योगमाये तुझ्या बळाने देवकीचा 7वा गर्भ संकर्षण मार्ग म्हणतात, ज्याला अलीकडे फर्टिलायझेशन म्हणतो की नाही, टेस्ट ट्यूब. हा, विज्ञान तेव्हापासूनचं किती आमचं अपडेट असलं पाहिजे. संकर्षण झालेलं आहे त्या गर्भाचं, म्हणून त्याचं भगवंत बलरामाचं नाव एक संकर्षण सुद्धा. तो गर्भने आणि रोहिणीच्या उदरामध्ये स्थापन कर. तो गर्भ तिकडे गेला. इकडे देवकीचा 7वा गर्भ गळाला. कोणाच्या भीतीने? कंसाच्या भीतीने. गर्भ गळतीची वार्ता दूते निभे दिली मथुरा राधा. कंस म्हणे सर्वाधिपता जपाता 8व्या ते 8व्याला जपा. आणि भगवान आमच्या देवकीला 8व्यांदा गर्भ राहिला. काय देवकीच्या गर्भाचं तेज झालं असेल, काय देवकीच्या चेहऱ्यावर तेज असेल. महाराज देवकीला भगवान येणार, डोहाळे विचारायला वसुदेवाशिवाय त्या कारागृहात दुसरं कोणी नाही. भगवान येणार आहेत. वसुदेव गृहे साक्षात भगवान पुरुष परहा. भगवान येणार आहे. आधी वसुदेवाच्या अंतःकरणात प्रगट झालेत आणि मग देवकीच्या गर्भामध्ये स्थापन झालेले आहे. एक 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 महिना वाढू लागला. तसे 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 देवकीच्या चेहऱ्यावरचं तेज वाढू लागलं.